रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला जगावेगळा घोंगडी चोर कोण आहे आणि कोणाची घोंगडी चोरली आणि घोंगडीचं स्थान काय इतिहासामध्ये, संत साहित्यामध्ये घोंगडीला फार महत्त्व आहे. तेव्हा तुकोबाची घोंगडी विठोबाने चोरली. महाराजांचा अभंग ऐका. आता मी देवा पांघरो काये, घोंगडी चोरून नेली तुकोबाची विठोबाने. तेव्हा देवाला तुकोबा म्हणतात, आता देवा मी काय पांघरू रे, थंडी वाजते आहे, माझी घोंगडी म्हणजे माझं संरक्षण होतं आणि माझ्या घोंगडीमुळे मी सगळं काय करत होतो. म्हणजे कर्मयोग, उपासना योग, ज्ञानयोग, सगळे योग या देहरूपी घोंगडीमुळे माझे होत होते. तेव्हा माझं देह तादात्म्य आणि देहरूपी पंचमहाभूतांची तू घोंगडीच चोरून नेलीस. आता माझी सगळे भक्तीचा खेळ दुबळा झाला. आता मी देवा पांघरो काये, काय पांघरू देवा मी आता? असं का केलंस तू? भिकेचे तेही उरेची ना पांघरो काये. ती जी घोंगडी होती ना, ती मी भीक मागून आणली होती रे देवा. ते पंचमहाभूतांकडून मी भीक मागून ती घोंगडी आणली होती, कारण त्या घोंगडीशिवाय परमार्थ करता येत नव्हता. ती पण तू पळवून नेलीस. सदैव दुबळे नेने चोर. चोर आहे ना, तो पक्का चोर आहेस, थोर चोर आहेस. गोकुळापासून तुला चोरी करण्याची जी हातवटी लाभलेली आहे, चोरांचाही थोर असा तू थोर चोर आहेस. सदैव दुबळे नेने चोर. चोर हे पाहतो की आपल्याला चोरता काय येईल ते. काहींचं चित्त चोरलं आहे, काहींचं वित्त चोरलं आहे. त्या सुदामदेवाचं, त्याला कधी श्रीमंत तो होऊच दिलं नाहीस. त्याचं वित्त चोरून न्यायचा, त्याचं वित्त कमी करायचा, त्याला सतत दरिद्री ठेवलंस तो का? तर तुझी पहिली कृपा म्हणून भगवंताने सांगितलं, तस्य वित्तम हराम्यहम. जर खरी कृपा मी भक्तावर करत असेल तर त्याचं पहिलं मी धन हरण करतो, कारण धनामुळे भगवंताचा विसर पडू शकतो. म्हणून देव श्रीमंत होऊ देत नाही भक्तांना, असा त्याचा अर्थ आहे. आणि गवळणींचं चित्त हरण केलं असतो. हरिणे माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. हरिणे माझे हरिले चित्त. त्यांचं तू चित्त हरण करतोस, कोणाचं वित्त हरण करतोस. असा तू चोर आहेस. चोराला फक्त एकच माहिती असतो, तो गरीब असो का श्रीमंत असो, तो चोरायसारखं काय आहे का पाहतो आणि चोरतो. तू माझी चोरी केलेली आहेस. सदैव दुबळे नेने चोर, देखो ने जुनाट फोडी तो घर. पांघरो काये, आता मी देवा पांघरो काये. चोराचं लक्षण सांगितलं आहे. तो हा दुबळा आहे का, हा श्रीमंत आहे का, असं चोर पाहत नाही. तो जुनाट वाडे कोणते आहेत, इथे धन मिळू शकतं का, हे सगळं पाहतो आणि मगच तो घर फोडी करतो. देखो ने जुनाट फोडी तो घर, गोंग पांघरो काये. नाही मज पासी फुटकी कवडी. आता मला जर ती घोंगडी परत घ्यायची ठरली तर फुटकी कवडी नाही माझ्याजवळ. ती पंचमहाभूतांकडून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याची ही देहरूपी घोंगडी मी त्यांच्याकडून काही कामासाठी घेतली होती, तीच तू चोरून नेलीस. आता परत जर मला मागवायची ठरली त्यांच्याकडून तर माझ्याकडे फुटकी कवडी नाही. नाही मज पासी फुटकी कवडी, पाचाही घोंगडी दिली घोंगडी ने. आता मी देवा पांघरो काये. पाचांनी घोंगडी दिली होती मला, ती तू चोरून नेलीस. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे जगा वेगळे झाले,
देहच चोरून नेणं, देह तादात्म्य चोरून नेणं, चित्त चोरून नेणं, अशा प्रकारचा चोर हा जगावेगळा चोर आहे. तो का म्हणे जगा वेगळे झाले, एकचे नेले एकल्याचे, पांघरो काये. तो का म्हणे जगा वेगळंच तुझी चोरी आहे बाबा, एकची नेले एकल्याचे, माझीच फक्त तो घोंगडी चोरलेली आहेस. कारण भक्ताचंच ती घोंगडी तो चोरतो, त्याचंच तादात्म्य देह तादात्म्य घालवतो, त्याला मुक्त करतो, त्याला भक्तीचा आनंद देतो. म्हणून देवाला माहिती की याचं काय चोरलं पाहिजे, हा कशात गुंततो आहे, वित्तात गुंततो आहे का, चित्त याचं दुसरीकडे लुडबुड करतो आहे का, तर मग ते हरण करणारा हा चित्त चोर आहे. एक चिन्नेले एकल्याने, तो एक चोरसुद्धा एकटाच आहे, तो सामूहिक चोरी करत नाही, तो बलवान चोर आहे. आणि मी पण माझं एकट्याचंच तो घोंगडं चोरलेलं आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि देवाशी ह्या घोंगडी चोरी संबंधी तुकोबाराय बोलतायत विठोबाशी. असा हा जगावेगळा चोर, जगावेगळी घोंगडी, जगावेगळा भक्त. आणि ही जर घोंगडी आपली चोरून गेली ना, देह तादात्म्य नाहीसं झालं, देहीचं विदेही भोगू दशा, अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते. आणि ती घोंगडी चोरल्याशिवाय, घोंगडीचं तादात्म्य काढल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून भगवंत भक्ताची अशी घोंगडी चोरतो, आणि ती तुकाराम महाराजांची चोरली. आणि म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा आता माझी जी द्वैतातली भक्ती आहे, मी भक्त तो देव ऐसे करी. ही जी भक्ती आहे, प्रेमसुखाचा प्रवाह आहे, त्याच्यामध्ये कमीपणा येऊ लागला. आता मी देवा पांघरो काये. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.